58,000 58,000 58,000 58,000 बालके गुणवंतराव सदा वाढते गुणवंतराव सदा वाढते गुणवंतराव सदा वाढते मंत्री खातो मंत्री खातो सेवेकर राहते हा सर लाल भारताचा लाल भारताचा। नमस्कार, मी नरेश बोपच्या सत्यगोजारो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मागील बातम्यामध्ये आपण बघितलं की अंगणवाडी सेविका जे आहेत ते 45 दिवसापेक्षा जास्त झालेले आहेत। त्यांचे संप बेमुदत संप आंदोलन सुरू आहे आणि अशातच त्यांनी आज गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर काळे कपडे काळ्या साड्या घालून ते आलेले आहेत। तर अशात ते कशाचा निषेध जाहीर करत आहेत, कुणाचा निषेध जाहीर करत आहेत ते जाणून घेऊयात। आमच्या संपाचा 45वा दिवस सुरू आहे आज आणि जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांनी आमच्या विरोधात सेविका आणि मदतनीसच्या विरोधात त्यांनी आज हायकोर्टामध्ये याचिका दायर केलेली आहे। म्हणून आम्ही आज 45व्या दिवशी त्यांचा निषेध करत आहोत आणि म्हणून काढा त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सरकारला त्यांनी असं जोरात सांगितलेलं की 78,000 सरकार 78,000 बालकं हे कुपोषित झालेले। मग त्यांना कसं माहीत की बालके 78,000 कुपोषित कसे झाले? त्यांनी वजन उंची घेतली का? वजन उंची तर सेविका घेते आपल्या अंगणवाडीमध्ये, तेव्हा त्यांना कळते की कोणता मुलगा साधारण श्रेणीमध्ये आहे, कोणता मुलगा प्रथम श्रेणीमध्ये आहे आणि कमी तीव्र कुपोषित आणि तीव्र कुपोषितमध्ये कोणता मुलगा आहे हे फक्त सेविकाच काढू शकते। ग्रेडेशननी आहे त्यांना कसं माहीत? त्यांनी एकदम आकडा दिला 78,000 आणि सरकारला तो बजावून सांगत आहे आणि आमच्या विरोधात त्यांनी याचिका दायर केली। यापूर्वी आम्ही कितीतरी आंदोलनं केले आहे पण कोणीही आमच्या विरोधात याचिका दायर केलेली नाही आणि ती हायकोर्टात त्यांनी याचिका दायर केलेली आहे आणि म्हणून आम्ही आज काळा दिवस पाळत आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत। आज मागील आठवड्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडे जे पोषण आहार येत होते बालकांकरता ते कुठे ग्रामपंचायतला आणि कुठे शाळेत देण्यात आलेले आहे, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, त्यांनी काही उतरवलेलं नाही, आमच्याकडे आले नाही, अजून आम्हाला त्याबद्दल माहिती नाही। त्यांना सांगण्यात आलेला होता की ग्रामपंचायतमध्ये ठराव घ्या आणि अंगणवाडीची चाबी घ्या, पण अजून आम्ही चाबी दिलेली नाही कारण की आम्ही चाबी देणार सुद्धा नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, जोपर्यंत सरकार दखल घेणार नाही आमच्या मागण्यांची, तोपर्यंत संप मागे आम्ही घेणार नाही आहोत आणि चाबी देणार सुद्धा नाही, अंगणवाडी ओपन सुद्धा करणार नाही आम्ही। 4 डिसेंबरपासून संपावर आहे, 45वा दिवस झालेला आहे तरी सरकारला जाग आलेली नाही आहे। त्याकरिता आम्ही आज काळा दिवस पाळलेला आहे आणि हा काळे कपडे घालून काळा दिवस पाळून आम्ही हा जिल्हा परिषदेवर मोठ्या प्रमाणे मोर्चा काढलेला आहे की त्यांचा निषेध करत आहोत आम्ही की आमच्या एवढ्या मागण्या पूर्ण करत नाही तरी निषेध करून आम्ही हे काळे कपडे घातलेले आहे। सदावर्तीने काय हे केलं आहे की कुपोषण जो वाढत आहे त्याच्या कुपोषणच्या वाढण्याचा अर्थ हा शासनाची जिम्मेदारी आहे। पूर्ण शासनावर तुम्ही दोष देणार, शासनावर कुपोषण वाढत आहे तो? हो, याच्यासाठी आम्ही शासनावर दोष देणार आहोत की जर कुपोषण वाढून राहिला तर हे शासनाची जबाबदारी आहे कारण की जर शासनाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही तर आम्ही संप करणार आहे। जेव्हापर्यंत शासन आम्हाला लेखी देत नाही तेव्हापर्यंत आम्ही संप आपला मागे घेणार नाही। जर शासनाला गुणरत्न सदावर्ते यांना वाटते की बालके कुपोषित होऊन राहिले तर गुणरत्न सदाशिव यांनी आमच्या खिलाफ याचिका न दाखल करता शासनाखिलाफ याचिका दाखल केल्या पाहिजे होती की लवकरात लवकर यांना निर्णय द्या, यांच्या मागण्या पूर्ण करा। म्हणून आम्ही आज काळे कपडे याच्यासाठी घातले, गुणरत्न सदाशिव यांचाही निषेध आम्ही करत आहोत। गुणरत्न सदावर्ते यांचा गुणरत्न सदाशिव यांचा सदावर्ते यांचा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। आज आपण काळी साडी घालून आलो कारण काळी साडी म्हणजे हा निषेधचं प्रतीक आहे आणि जसं पुष्कळ साईडला तीव्र म्हणजे तीळ संक्रांतीला काळी साडी घालतात असे म्हणतात, म्हणून हा एक उपलक्ष झाला की काळी साडीमध्ये आपण संक्रांती साजरी करून राहिलो आणि सरकारचा निषेध करून राहिलो। सगळ्यात मेन निषेध म्हणजे गुणरत्न सदाशिव यांचा आपण निषेध करत आहोत कारण की ह्या माणसांनी आपल्या अंगणवाडी सेविकांसाठी कोर्टामध्ये याचिका दायर केलेली आहे। याचिका काय आहे त्याची की जे लहान मुलं आहेत ते कुपोषित होऊन राहिले, त्यासाठी त्यांनी आमच्या विरोधात
याचिका दायर केलेली आहे. कारण की तो म्हणतो 58,000 बालके कुपोषित होऊन राहिली, म्हणून मी याचिका दायर करतो. अरे हीच याचिका सरकारला म्हटलं असतं 58,000 बालके कुपोषित होऊन गेली. यांच्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहे जे आज 40 दिवसापासून संपावर आहेत, त्यांना न्याय द्या, त्यांच्या मागण्या पूर्ण करा म्हणून केला असता. आपल्या पाठीशी उभा राहिला असता आणि आम्हाला सहयोग केला असता, पण त्यांनी विपरीत केलं. म्हणून आम्ही आज त्याच्या निषेधासाठी काळ्या साड्या घालून आलो आहे. गुणवंतराव हाय हाय, गुणवंतराव सदाशिव, गुणवंतराव सदाशिव, गुणवंतराव सदाशिव. ज्याला वाटते याने 2014 मध्ये मराठा आरक्षणच्या केस जिंकला होता, म्हणून त्याला वाटते आताही हा केस मी जिंकणार. असा कसा जिंकणार हा केस? आम्ही काही अंगणवाडी सेविका आहोत, आम्ही बालकांना कुपोषित करण्यासाठी संपावर बसले नाही आहोत. आम्ही आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी बसले आहोत. जर याला एवढी काळजी होती तर यांनी इतक्या उशिरा त्याला जागवला. सरकारमध्ये याचिका आमच्यातर्फे दाखल करायला पाहिजे होता की लवकरात लवकर याची मागणी पूर्ण करा. महाराष्ट्राचे मुलं कुपोषित होऊन राहिले. मग गर्भवती मातेला म्हणतो की गर्भवती मातेला इंजेक्शन नाही मिळत, त्याचा बाळ कुपोषित होऊन राहिला. तर याला एवढी काळजी आहे, नाही तर मी अनशन करेन. मंत्री खातो मंत्री खातो सेविका राहते, सेविका राहते, मंत्री खाते, मंत्री खाते. हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब, हम सब. लाल भारताचा, लाल भारताचा आवाज दो, आवाज दो, आवाज दो. हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब, हम सब, हम सब. महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा गुणवंत सदावर्तेचा, गुणवंत सदावर्तेचा, गुणवंत सदावर्तेचा. हम सब, हम सब, हम सब. बोल मेरी बहिणा, बोल मेरी बहिणा, बोल मेरी बहिणा. डंडा लेके, डंडा लेके, लाठी लेके, लाठी लेके. बोल मेरी बहिणा, बोल मेरी बहिणा.